नमस्कार, बीड प्रहार लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत ते खंडेश्वरी परिसरातील जो दीपमाळा आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे आहे ते सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। ते सदरी राष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठ्या गाजावाजा करत या ठिकाणी जे वृक्ष लागवड केली होती त्या वृक्ष लागवडीनंतर त्या संबंधी जे झाड आहेत त्या झाडाकडे कसल्याही प्रकारचं लक्ष प्रशासनाने दिलं नाही। त्यामुळे या झाडाची जी अवस्था आहे ती बीड प्रहारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी दाखवलेली आहे आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी याची दखल घेत या ठिकाणी आहे ते आंदोलन उभारलेलं आहे। या की अजितदादांनी मोठा गाजावाजा करत या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती आणि सध्या जे आहे तुम्ही जे भीषण परिस्थिती पाहताय त्या संदर्भात काय सांगाल? सध्या पाहिलं तर नाशिक येथे आहोत तर शासनाची वृक्ष लागवड कशी कागदोपत्री असते किंवा शासनाची ती वस्तुस्थिती काय हे दाखवण्यासाठी आज आम्ही खंडेश्वरी परिसर आहे दीपमाळ त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी 7 ऑगस्टला उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड म्हणून मोठा गाजावाजा करण्यात आला। या खंडेश्वरी परिसरामध्ये 15,000 वृक्ष लागवड करण्यात आली आणि जे आपण समोर पाहतोय अजितदादा पवार यांच्या हस्ते लावण्यात आलेले जे झाड जर पाहिलं तर त्या काळे झालेले आहेत। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपण तर बीड शहरामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये पर्यावरण संतुलन राखण्यासाठी 33% वृक्ष लागवड असताना बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून केवळ 2.5% वृक्ष लागवड आहे। म्हणजे केवळ कागदोपत्री दाखवण्यात येतात झाडं। आणि ज्या प्रशासनावर जे संगोपनाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी मात्र कसल्या प्रकारचे याकडे लक्ष दिलं नाही। आज जे आंदोलन आहे हे वृक्षप्रेमींनी डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे। हे खरं तर आंदोलन ह्या प्रशासनाने पाठीमागे 15,000 झाडं या डिकमाळीच्या क्षेत्रामध्ये लावले। हे खरं तर जे आश्वासन दाखवलं हे खोटं आहे आणि हे या ठिकाणी परिस्थिती जेवढा एरिया आहे याच्यामध्ये 15,000 झाडं बसू शकत नाही हे वास्तविकता आहे। आणि जे तपोवनातली झाडं तोडून हे नवीन झाडं लावण्याचा ह्या घाट घातलेला आहे। खरं तर हा भूमाफियांना ही तेथील जमीन ही भूमाफियांच्या घशात घालून सरकारला तिथून कुठंतरी धूळ घालण्याचं आणि पुन्हा झाडं लावू म्हणण्याचं हे ढोंग जे करत आहे ते हे वास्तविकता आहे। आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते लावलेल्या झाडाची ही परिस्थिती आहे। तर ते तपोवन तोडून जी झाडं लावली जातील ही सरकारची काय भूमिका आणि मनशा काय या झाडावरून कळते की हे सरकार फक्त गप्पा मारणारं आणि कागदावरती झाडं दाखवणारं सरकार आहे। आणि या गोष्टीचा आम्ही सर्व वृक्षप्रेमी हा याचा विरोध करतो आणि आम आदमी पार्टीचे त्यांच्या सोबत आहे। अजितदादा कारवाई